कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी यायला तयार नाही, कारण त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांना दहशतीखाली ठेवलं जातं. त्या ठिकाणीसुद्धा लावलेले बॅनर हे फाडले गेले होते. कसबा मतदारसंघ दहशतवाद मुक्त करणं, ब्लॅकमेलिंग मुक्त करणं, ठेकेदार मुक्त करणं, हे फक्त ठेकेदारांचे आमदार आहे. जसजशा निवडणुका जवळ येतात तसतशा अनेक विविध पक्षांमधील आरोपांच्या फैरी चढताना आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र आता सध्या पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कसबा विधानसभेचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर थेट आरोप केला आहे. रवींद्र धंगेकर हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप हेमंत रासने यांनी केला. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः हेमंत रासने आहेत. हेमंत भाऊ, कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचा, त्यांना शिवीगाळ करत असल्याचा आरोप करताय. नक्की काय तथ्य आहे? आज कसबा पेठेमध्ये अनेक भागात गेली 5-7 दिवस झालं पाणी नाही आहे. या संदर्भातले तक्रार मी खातेप्रमुखांना केली आणि त्यांना म्हणलं की तुम्ही त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना आपण बोलवलं गेलं, परंतु आज त्या ठिकाणी कुठलेही अधिकारी त्या ठिकाणी यायला तयार नाही, कारण त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांना दहशतीखाली ठेवलं जातं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काम करायला कोणी तयार नाही. आज अशा वेळेस मी परवा दिवशीसुद्धा गेले अनेक दिवस ज्या कामाचा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो ते 24/7चं काम होतं. मोमीनपुरा जो रांका ज्वेलर्स ते मोमीनपुरा असा जो भाग आहे त्या ठिकाणी नवीन 24/7चं काम करण्यात 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी करत असताना लक्षात आलं की तिथं ड्रेनेजच्या लाईनचीसुद्धा आवश्यकता आहे आणि मग त्याकरता त्या ठिकाणच्या स्थानिक नगरसेवक आम्ही पदाधिकारी त्यावेळेस महापालिकेतील 24/7ची भारतीय जनता पार्टीने महापालिकेत सत्ता असताना आणलेली योजना होती आणि मग त्याकरता तिथं ड्रेनेज लाईन्स टाकणं हे आवश्यक होतं. संपूर्ण परिसरामध्ये बेसमेंटमध्ये पाणी येणं, ड्रेनेज लागणं असा तो प्रकार घडत होता. मग त्या ठिकाणी त्या 24/7मधून 2.5 कोटी रुपयाचा निधी त्याकरता आपण उपलब्ध करून दिला आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ते कामाची आत्ता कुठं वर्क ऑर्डर झाली आणि त्या ठिकाणी तिथल्या समस्त नागरिकांनी आम्ही पाठपुरावा केल्यामुळे त्याचे बोर्ड लावले गेले. तर ते बोर्ड अधिकाऱ्यांना दमदाटी करून 24 तासाच्या आत काढायला लावले. पुन्हा स्वतःचे बोर्ड सगळ्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम चालले तिथं स्वतःचे बोर्ड लावले जातात, महिनाभर राहतात, पण दुसऱ्यांनी केलेल्या कामाची स्वतःची लाईन मोठी करण्याची ऐवजी दुसऱ्याची लाईन खोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि त्या गोष्टींनासुद्धा ज्यावेळेस अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून ते काम करावं लागतं आहे. अशा प्रचंड कसबा मतदारसंघामध्ये दहशतवाद, शिवीगाळी, अधिकारी हे नागरिक हे परेशान झालेले आहेत. अशी परिस्थिती ह्या कसबा मतदारसंघामध्ये झालेली आहे. मात्र हेमंत भाऊ, तुम्ही माजी स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले आहात. आत्ता तुम्ही कसब्याच्या विद्यमान आमदारांवर थेट आरोप करताय, ते दहशतीचं वातावरण निर्माण करताय. या बाबतीत तुम्ही कोणत्या परिसरात हे बॅनर लावले होते, ते बॅनर काढल्यानंतरचे त्याचा काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? आज 3 दिवसापूर्वी हे मी तुम्हाला बॅनर दाखवू शकतो. 3 दिवसापूर्वी हे लावलेले बॅनर सेम टाईम त्याच दिवशी 24 तासाच्या आत ते बॅनर काढायला लावले. असेच मागं त्या ठिकाणी एक काम चालू असताना त्या कामात जागेवर जाऊन मी तिथे अधिकाऱ्यांना बोलून काम करून घेतलं. त्या ठिकाणीसुद्धा लावलेले बॅनर हे फाडले गेले होते. अशा पद्धतीचं काम म्हणजे स्वतः काम करायचं नाही, जो दुसरा काम करतो आणि ते काम केल्यानंतर मी स्वतः लावलेलं नाही, तिथल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लावलेले सुद्धा बॅनर हे फाडण्याचं, ते काढून टाकण्याचं काम हे केलं जात आहे. अशी ह्या ठिकाणी परिस्थिती आहे. मात्र आता तुमचे बॅनर काढण्यात येत आहेत. ज्यांनी काढले असा तुम्ही आरोप करताय ते पुण्याच्या लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या प्रकाराच्या विरोधात तुम्ही काय कारवाईची मागणी करणार आहात किंवा काय पावलं उचलणार आहात? नाही, ह्या विषयात त्या संबंधित कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना मी सांगितलं की बाबा सगळ्या भागात पुणे कसबा मतदारसंघात विविध ठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत. ह्याच भागातले माझे बॅनर्स का काढले जात आहेत आणि ज्या वेळेस 2-2 महिने
जर तुम्ही बघितलं तर फडक्या हौदापाशी एक लाईनचं काम चाललेलं आहे. त्या ठिकाणी 2-2 महिने बॅनर आहेत. बरं, त्याच ठिकाणी बघितलं तुम्ही अशी अख्खी फ्रेम केलेली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता, ती लोखंडीची फ्रेम ही परमनंट आहे. त्या ठिकाणी सातत्याने बोर्ड बॅनर लावले जातात. सगळ्या ठिकाणी मतदारसंघामध्ये बोर्ड बॅनर लावले जातात. कुठल्याही बॅनर हे महिनाभर 2-2 CCTV लावल्याचे सुद्धा बोर्ड बॅनर लावले जातात. मग अशा वेळेस आम्ही केलेल्या कामाचे जर बॅनर लागले असतील तर ते 24 तासाच्या आत का हलवले जातात? त्यामागचं कारण काय आहे? तर त्याचं कारण एवढंच आहे की आपण काय काम करत नाही. आज गेली वर्षभर, ह्या 2 तारखेला वर्ष होईल, मी त्या दिवसापासून मी कामात लागलेलो आहोत. दुसऱ्या दिवसापासून मी प्रत्येक प्रभागात त्या लोकांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. प्रत्येक प्रभागात मी सकाळी 8:30 ते 10 त्या ठिकाणी 6 जनसंपर्क कार्यालय केलेली आहेत. त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित असतो. सगळ्या नागरिकांच्या समस्या घेतलेल्या असतात. जवळजवळ 2000 तक्रारी या वर्षभरात मी नागरिकांच्या छोट्या मोठ्या सोडवलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून नागरिक ज्यावेळेस जे एखादं चांगलं अडलेलं खूप दिवस प्रलंबित असणारं काम ज्या ठिकाणी होतं, त्या काळामध्ये त्या ठिकाणी ती लोक स्वतःहून बॅनर लावतात आणि अशा ठिकाणी लावलेल्या बॅनर्सवर सुद्धा कारवाई करायला लावली जाते. आज ह्या ठिकाणी हा सगळा जो परिसर आहे तो दहशतीमुक्त करणं, कसबा मतदारसंघ दहशतवाद मुक्त करणं, ब्लॅकमेलिंग मुक्त करणं, ठेकेदार मुक्त करणं, हे फक्त ठेकेदारांचे आमदार आहे. आज जर बघितलं तर त्या सगळ्या ठिकाणी ह्या रिंगा केल्या जातात. वेगवेगळ्या पद्धतीने दहशत केली जाते. लोकांना ऑफिसवर बोलून त्यांना काम भरू नका असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी चाललेले. सर्वसामान्य नागरिकांकरता कुठलंच काम होत नाही आहे, परंतु अशा पद्धतीची कामकाजाची पद्धत या ठिकाणी चाललेली आहे. नक्कीच. त्यामुळे कसब्याचे विद्यमान आमदार सध्या पूर्ण दहशतीच्या वातावरणाखाली दहशत पसरवण्याचं काम करत असल्याचा थेट आरोप हेमंत रासने यांनी केलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.